जय हिंद मित्रांनो, तुम्ही पाहता स्ट्रेट ड्राईव्ह चॅनलमध्ये आपलं परत एकदा सहर्ष स्वागत. मी आलेलो आहे एका नवीन विषयासह आणि एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि आजचा विषय असणार आहे अर्थातच क्रिकेट. मित्रांनो, वर्ल्ड कप नुकताच पार पडला युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिकेमध्ये आणि हा वर्ल्ड कप हिंदुस्थाननं अत्यंत नाट्यमय रीतीनं जिंकला आणि हिंदुस्थानच्या वीरांचं जे अभूतपूर्व स्वागत झालं मुंबईमध्ये, तर त्याचं वर्णन करता येणं शब्दामध्ये शक्य नाही मित्रांनो. आता एक नुकतीच बातमी हातात आली होती की चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 ही पाकिस्तानात होणार आहे. चॅम्पियन्स ट्रॉफी मित्रांनो आयसीसीनं पाकिस्तानात का आयोजित केलेली आहे ते माझ्यासारख्या क्रिकेट प्रेमींना न उलगडणारं कोड आहे. कारण पाकिस्तान हा जो देश आहे तर तो मुळात भिकारी झालेला आहे. पाकिस्तानची आता तो वेताळ म्हणतो ना की विक्रमादित्या माझ्या प्रश्नाचं उत्तर दे नाही तर तुझ्या डोक्याची 100 शकलं होतील, त्या पद्धतीनं पाकिस्तानची आता 100 शकलं होण्याच्या मार्गावरती आहे. बलुचिस्तान प्रांतामध्ये पाकिस्तानच्या विरोधात चळवळ चालू आहे. खैबर पख्तुनख्वामध्ये पाकिस्तानच्या विरोधात चळवळ चालू आहे. जो भाग अफगाणिस्तानला लागून आहे तर त्या भागामध्ये देखील फुटीरतावादी कारवाया चालू आहेत. वजिरिस्तानमध्ये देखील फुटीरतावादी मुत्ताहिदा कौमी मुवमेंट नावाची एक संघटना आहे तर तिच्या कारवाया चालूच आहेत. चायना पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर, ज्याचा सिपेक असा उल्लेख करता येतो, या सिपेक मध्ये चीन आणि पाकिस्तानच्या युतीनं हजारो चीनचे इंजिनियर्स जे आहेत तर ते काम करतात. परंतु आता त्या चीनच्या इंजिनियर्सचं अपहरण होतंय तिथं आणि तिथं तहरीक-ए-तालिबान नावाची जी अतिरेक्यांची संस्था आहे तर ती आता डोकं वर काढायला लागली आणि सिपेक वरती पूर्णपणे हल्ला चढवण्याची त्यांची योजना आहे आणि सिपेकच्या प्रकल्पावरती त्यांचे हल्ले आतापर्यंत झालेले देखील आहेत. एकंदरीत मित्रांनो, पाकिस्तानमध्ये एक प्रकारचं अशांततेचं वातावरण आहे. पाकिस्तानमध्ये पूर्णपणे एक यादवी युद्धाचं वातावरण आहे. पाकिस्तानमध्ये असं वातावरण आहे मित्रांनो की शिया सुन्नींना मारत आहेत, सुन्नी शियांच्या मशिदीमध्ये बॉम्बस्फोट करत आहेत, दोघे जण मिळून अहमदियांच्या मशिदीमध्ये बॉम्बस्फोट करतायत आणि सगळेजण मिळून बरेलिवी मुसलमानांच्या मशिदीमध्ये बॉम्बस्फोट करतायत. सुन्नी शियांना म्हणतात की तू खरा मुस्लिम नाहीत, शिया सुन्नींना म्हणतात की तू खरा मुस्लिम नाहीत, देवबंदी बरेलिवींना म्हणतात की तू खरा मुस्लिम नाहीत. खरा मुस्लिम आहे कोण हा एक मोठा पडलेला प्रश्नच आहे. त्यामुळे एकंदर पाकिस्तानातलं वातावरण जे आहे तर ते अत्यंत दुर्भाग्यपूर्ण असं आहे. आणि अशा या पाकिस्तानच्या वातावरणामध्ये, अशांततेच्या वातावरणामध्ये आणि टेररिझमने भरलेल्या वातावरणामध्ये आयसीसीनं हा जो निर्णय घेतलाय तर त्याच्या मला हसावं की रडावं हेच कळत नाही मित्रांनो. मुळात 2009 पर्यंत आपल्याला थोडंसं मागं जावं लागेल. आयसीसीनं हा निर्णय हास्यास्पद का घेतलाय, कसा घेतलाय तर त्याचं मी वर्णन थोडंसं करतो. 2009 मध्ये मित्रांनो श्रीलंकेचा क्रिकेट संघ जो आहे तर तो पाकिस्तानमध्ये फार मोठ्या अपेक्षेनं आला होता. श्रीलंकेचा क्रिकेट संघ पाकिस्तानमध्ये या अपेक्षेनं आला होता की पाकिस्तानला आपण जी टेस्ट मॅचची जी शृंखला आहे कसोटी क्रिकेटची तर त्याच्यामध्ये आपण सहजी मात देऊ. श्रीलंकेमध्ये त्यावेळेला महिला जयवर्धने सारखे खेळाडू होते आणि महिला जयवर्धन हा टेस्टमध्ये त्यावेळेला नामांकित बॅट्समन होता आणि महिला जयवर्धनाच्या नेतृत्वाखाली श्रीलंकेचा संघ आला होता पाकिस्तानला हरवायचा या उद्देशानं. परंतु नीतीच्या मनामध्ये काही वेगळंच होतं मित्रांनो. ज्या वेळेला टेस्ट क्रिकेटचा 3रा दिवस चालू होता, 3ऱ्या दिवसाची सकाळ ज्या वेळेला उजडली, ज्या वेळेला ते बसनं आपले सगळे श्रीलंकेचे खेळाडू आहेत तर ते स्टेडियमकडे रवाना होत होते, तोपर्यंतच टेररिस्ट अटॅक त्या बसवरती झालेला आहे. आणि टेररिस्ट अटॅकमध्ये पाकिस्तानचे जवळजवळ 6 सिक्युरिटी गार्ड्स मारले गेलेले आहेत आणि 2-3 जे पाकिस्तानचे सिव्हिलियन्स आहेत तर ते देखील त्या अतिरेकी हल्ल्यामध्ये मारले गेले. आणि श्रीलंकेचे खेळाडू जे आहेत तर ते थोडक्यात बचावले. त्यावेळेला श्रीलंकेच्या खेळाडूंचं नशीब बलवत्तर म्हणूनच ते त्यावेळेला वाचले आणि त्यावेळेपासून पाकिस्तानवरती एक प्रकारे अघोषित बहिष्कार सर्व क्रिकेट जगतानं टाकला होता आणि तो योग्य असाच होता. यांच्यावरती बहिष्कार आजन्म टाकायला पाहिजे. यांच्या देशामध्ये जे वातावरण आहे ते कुठल्याही देशामध्ये नाहीये. यांच्यामध्ये एक हॉटेल देखील त्यांची चांगली नाही, त्याचा परिसर देखील चांगला नाही, त्यांचा अँबियन्स चांगला नाही, तिथं जेवण चांगलं नाहीये. आणि अशा परिस्थितीमध्ये आयसीसीनं तिथं चॅम्पियन्स ट्रॉफी का भरवावी या प्रश्नाचं उत्तर तरी काय मला अजून उलगडलेलं नाहीये. आता थोडंसं आपण जाऊया 2007च्या वर्ल्ड कपमध्ये. 2007च्या वर्ल्ड कपमध्ये मित्रांनो शोएब अख्तर इंज्युअर्ड झाला होता. त्याच्यानंतर त्यांचे मुख्य जे बॉलर्स होते, पाकिस्तानचा जो पेस अटॅक होता तो इंज्युअर्ड झाला होता. पाकिस्तानची जी टीम होती तर ती शोएब अख्तर नसल्यामुळे पूर्णपणे कमकुवत झाली होती आणि अशा परिस्थितीमध्ये पाकिस्तान उतरला होता. वर्ल्ड कप कुठल्याही परिस्थितीत जिंकायचं या जिद्दीनंच उतरला होता.
2007 मध्ये नियतीच्या मनामध्ये परत एक वेगळं होतं. 2007 मध्ये जे क्रिकेटचे लॉर्ड्स आहेत तर ते अशा पद्धतीनं पडले होते की पाकिस्तान 3 सामने त्याचे होते. पाकिस्तानचा एक सामना होता तो आयर्लंड बरोबर होता आणि दुबळ्या संघाच्या विरोधात पाकिस्तानचा सामना होता आणि बाकीचे जे 2 सामने होते तर ते दुबळ्या संघाच्या विरोधातच होते. त्याच्यामध्ये एक वेस्ट इंडिज नावाचा संघ होता. वेस्ट इंडिजचा संघ त्यावेळेला अत्यंत दुबळा म्हणून कन्सिडर केला जायचा मित्रांनो. परंतु पाकिस्तानच्या जनतेला स्वप्न अशी पडत होती की आपण हे तिन्हीच्या तिन्ही सामने जिंकू आणि आपण सुपर 8 मध्ये प्रवेश करू. परंतु परत एकदा नियतीनं बाजी पलटवली मित्रांनो. पाकिस्ताननं वेस्ट इंडिजच्या विरोधात मॅच तर हरलीच, परंतु पाकिस्ताननं आयर्लंड सारख्या नवख्या संघासमोर देखील शरणागती सपशेल पत्करली आणि पाकिस्तानच्या क्रिकेटमध्ये एकच गदारोळ झाला. पाकिस्ताननं ज्या वेळा आयर्लंडकडून मॅच हरली मित्रांनो तर त्यावेळा क्रिकेटच्या इतिहासातला हा सर्वात मोठा थक्क करणारा दिवस होता. पाकिस्तानच्या ह्या क्रिकेट मॅच मधला जो पराभव आहे तर तो भरपूर जणांनी संशयास्पद बोलून दाखवला. पाकिस्तानचा क्रिकेट संघ हा महान आहे, तो कोणासमोर हरू शकत नाही, परंतु पाकिस्तानच्या खेळाडूंनी पैसे जर खाल्ले तरच ते हरू शकतात अशी एक धारणा पाकिस्तानातल्या क्रिकेट प्रेमींची झाली होती. परंतु पाकिस्ताननं आयर्लंडच्या विरोधात तो सामना हरला याच्यामध्ये नवल असं काहीच नाही. क्रिकेटमध्ये हार जीत ही चालतच असते. क्रिकेटमध्ये काल चाललेला लिंबू टिंबू संघ उद्याच्या एकदम बलाढ्य संघाला हरवू शकतो हा आतापर्यंतचा इतिहास आहे. 1983च्या वर्ल्ड कप मध्ये कपिल देवच्या संघाला झिम्बाब्वेकडून जवळजवळ पराभव पत्करायलाच लागला होता. 5 आऊट 117 अशी आपली अवस्था होती आणि तिथून पुढे कपिल देव निखंजे यांनी तो सामना एक हाती फिरवला आणि 175 धावांची नाबाद तुफानी खेळी केली आणि ती खेळी जी आहे तर ती आतापर्यंत देखील विस्डेन बुक ऑफ द क्रिकेटमध्ये अजरामर ठरलेली क्रिकेटची खेळी आहे. तर सांगायचं तात्पर्य असं की क्रिकेट हा एक अनिश्चिततेचा खेळ आहे. त्याच्यामध्ये हार जीत चालायचीच. हार जीत एवढी कोणी मनाला लावून नये. फक्त हार जीत जी आहे तर ती अत्यंत फाईट करून आणि अत्यंत लढा देऊन मिळवावी अशी जी रसिकांची अपेक्षा असते. परंतु पाकिस्तानचा जो क्रिकेटचा संघ आहे तर तो नेहमी अशा त्यांच्या रसिकांच्या पसंतीला उतरत नाही आणि रसिकांच्या अपेक्षेला देखील उतरत नाही आणि त्यामुळे क्रिकेटमध्ये एकच प्रकारचा गदारोळ असतो ज्यावेळेला पाकिस्तानचा संघ हरतो. आणि काहीच असं झालं त्या दिवशी 2007च्या वर्ल्ड कपमध्ये ज्यावेळेला आयर्लंडकडून पाकिस्ताननं मॅच मार खाल्ली त्यावेळेला पाकिस्ताननं जो सामना हरला त्याच्यानंतरच दुसऱ्या दिवशी बॉब वुल्मर हे पाकिस्तानचे जे प्रशिक्षक होते मुख्य प्रशिक्षक तर त्यांचा मृतदेह त्यांच्या हॉटेलच्या खोलीमध्ये अत्यंत संशयास्पद रीतीनं आढळला मित्रांनो. आता ही बॉब वुल्मर यांची हत्या होती की एक नैसर्गिक मृत्यू होता, बॉब वुल्मर यांची आत्महत्या होती की नैसर्गिक मृत्यू होता याच्याविषयी जमैकन पोलिसांनी काही दुजोरा दिला नाही. जमैकन पोलिसांचं जे इन्व्हेस्टिगेशन होतं ते सुरुवातीला चालू झालं आणि नंतर ते थंड्या बस्त्यात पडलं. त्यामुळे बॉब वुल्मर यांचं काय झालं याचं कोडं जे आहे तर ते क्रिकेट जगताला अजून देखील उलगडलेलं नाहीये मित्रांनो. परंतु सीसीटीव्ही कॅमेराचे जे फुटेजेस जमैकन पोलिसांच्या हातात लागले तर त्याच्यामध्ये कामरान अकमल नावाचा पाकिस्तानचा जो खेळाडू होता तर तो बॉब वुल्मर यांच्या खोलीच्या तिथं संशयास्पद रीतीनं रेंगाळताना दिसत होता. नंतर कामरान अकमल यानं स्पष्टीकरण असं दिलं की माझ्या नेटला कव्हरेज मिळत नव्हतं म्हणून मी तिथं गेलो होतो आणि त्याचं हे स्पष्टीकरण ग्राह्य धरण्यात आलं. मुळात बॉब वुल्मरची हत्या केली कोणी याच्यामध्ये पाकिस्तानी क्रिकेटच्या जे काळं जग आहे किंवा पाकिस्तानी क्रिकेटची जी दुसरी साइड आहे तर त्याच्यामध्ये अशी एक वदंत आहे की पाकिस्तानी क्रिकेट संघाचा जो कप्तान होता इंजामाम उल हक तर त्याचं नाव मॅच फिक्सिंग मध्ये आलं होतं आणि तो मॅच फिक्स हा करत होता आणि त्याच्याविषयी माहिती बॉब वुल्मरला झाली होती. त्यामुळे पाकिस्तानातल्या काही बुक्कीजनी त्यांची निर्दयपणे हत्या करून टाकली असं देखील वाचनात माझ्या आलेलं आहे. तर सुरुवातीच्या कालावधीमध्ये जो वर्ल्ड कप चांगला वाटत होता 2007च्या वेळेला ज्या वर्ल्ड कपमध्ये एक रोमहर्षकता होती ती बॉब वुल्मर यांच्या मृत्यूमुळे ती पूर्णपणे संपुष्टात आली आणि खेळायचा आहे म्हणून बाकीच्या देशांनी एक वर्ल्ड कप तो जिंकला आणि त्या वर्ल्ड कपची सांगता झाली आणि तो वर्ल्ड कप नेहमीप्रमाणेच ऑस्ट्रेलियानं तो जिंकला. परंतु त्याच्यामध्ये रोमहर्षकता नव्हती. इंग्लिशमध्ये जर सांगायचं म्हटलं तर त्याच्यामध्ये व्हाईब्स काही शिल्लक राहिलेल्या नव्हत्या मित्रांनो. तर असा हा पाकिस्तानचा संघ आहे. पाकिस्तानचा संघ इतका अनप्रेडिक्टेबल आहे. त्यांचे सगळे जे खेळाडू आहेत तर ते मॅच फिक्सिंगनं बरबटलेले आहेत.
त्या देशाची अर्थव्यवस्था ती आहे, ते रसातळाला गेलेले आहेत. त्यांच्या खेळाडूंना फक्त पैसा पैसा आणि पैसा पाहिजे. त्यांना क्रिकेटशी काही कर्तव्य नाहीये. इम्रान खान पूर्णपणे मिजाजखोरपणे म्हणायचा की काश्मीरचा प्रश्न जो आहे तर तो हिंदुस्थान पाकिस्तानच्या दरम्यानच्या युद्धानं नव्हे, तर तो हिंदुस्थान आणि पाकिस्तानच्या दरम्यानच्या क्रिकेट सामन्यानं सोडवलेला पाहिजे. अर्थात त्यावेळेला त्यांचे सगळे अंपायर्स होते, त्यावेळेला पायाला बॉल लागला की त्यांच्या अंपायर्स आऊट द्यायचे, तो लेग बिफोर विकेट द्यायचे. मग तो जो चेंडू आहे तर तो ऑफ स्टंपच्या बाहेर का असेना आणि लेग स्टंपच्या बाहेर तो यष्टा सोडून जात का असेना, परंतु पायाला बॉल लागला की त्यांचे ते अंपायर्स जे होते तर ते आऊट द्यायचे. आणि त्यामुळे असं एक विनोदानं म्हटलं जायचं की पाकिस्तानचा जो खेळाडू आहे तर तो 11 खेळाडूंसकट नाही तर 13 खेळाडूंसकट खेळत असतो. म्हणजे हे 2 अंपायर्स म्हणजे उरलेले 2 खेळाडू मित्रांनो. तर अशा पद्धतीनं पाकिस्तानची एवढी काळी प्रतिमा असताना, पाकिस्तानची एवढी ब्लॅक इमेज असताना देखील आयसीसीनं या पाकिस्तान सारख्या एका काळ्या संघाच्या देशामध्ये आयसीसीचं चॅम्पियन्स ट्रॉफीचं आयोजन ज्यावेळेला केलं तर त्यावेळेला हिंदुस्थानातल्या क्रिकेट रसिकांकडून ही अपेक्षा व्यक्त केली जाऊ लागली की हिंदुस्थाननं तिथं अजिबात जाऊ नये. जी माणसं स्वतःच्या बॉब उल्मर सारखा जो महान कोच होता, बॉब उल्मर नावाचा जो कोच होता तर तो खूप महान होता मित्रांनो. 1994 साली त्यांनी साऊथ आफ्रिकेच्या कोचची धुरा हातामध्ये घेतली, प्रशिक्षण पदाची जबाबदारी त्यांनी हातात घेतली आणि बघता बघता त्यांनी साऊथ आफ्रिकेला 1998 मध्ये आयसीसी नॉकआउट चॅम्पियनशिप स्पर्धेचं विजेतेपद मिळवून दिलं. आणि साऊथ आफ्रिकेच्या नावे 1998 मध्ये मिळालेले हे जे आयसीसी नॉकआउट स्पर्धेचं विजेतेपद आहे ते फक्त एकाच स्पर्धेचं विजेतेपद अजूनपर्यंत तरी आहे. त्याच्यानंतर एकही आयसीसी रेकग्नाइज्ड जी स्पर्धा आहे तर ती जिंकणं दक्षिण आफ्रिकेला जमलेलं नाहीये. बॉब उल्मरच्या निधनामुळे क्रिकेट जगतामध्ये फार मोठी पोकळी तयार झाली आणि त्या पोकळीला कारणीभूत हे पाकिस्तानचे क्रिकेट रसिक आणि पाकिस्तानची हे जे बुक्की आहेत, जे मॅच फिक्सिंग मध्ये त्यांचे हात बरबटलेले आहेत, त्यांच्याकडे सुई वळवण्यात येते मित्रांनो. अशा परिस्थितीमध्ये हिंदुस्थाननं कुठल्याही परिस्थितीमध्ये जाऊ नये. हिंदुस्थानची जी क्रिकेट खेळाडूंची जी सुरक्षा आहे तर ती सर्वोच्च आहे. पाकिस्तान सारख्या भिकारी देशामध्ये आणि पाकिस्तानच्या सारख्या आतंकवादी देशामध्ये, दहशतवादी राष्ट्रामध्ये त्यांनी क्रिकेट खेळू नये अशी मागणी जी होती ती तमाम क्रिकेट रसिकांच्याकडून केली जात होती. आणि आज बीसीसीआयनं ती मागणी मित्रांनो मान्य केलेली आहे. मी बीसीसीआयचं तमाम क्रिकेट रसिकांच्या वतीनं अभिनंदन करतो की त्यांनी पाकिस्तानला आपला संघ पाठवलेला नाहीये. युनायटेड अरब एमिरेटमध्ये, त्याच्यानंतर श्रीलंकेमध्ये बीसीसीआयनं खेळण्यासाठी संमती दर्शवलेली आहे, परंतु पाकिस्तानमध्ये बिग नो. पाकिस्तानला क्रिकेट खेळायचा नाही, पाकिस्तानमध्ये क्रिकेट खेळायचं नाही हे बीसीसीआयनं आपल्या खेळाडूंना निक्षून सांगितलंय. आणि बीसीसीआयच्या कुणी देखील किती जरी पाया पडलं तरी पाकिस्तान सारख्या अशांत देशामध्ये आपल्या खेळाडूंचा जीव धोक्यात घालण्यासाठी बीसीसीआय पाठवणार नाहीये हे आता या निमित्तानं स्पष्ट झाले मित्रांनो. तर मी बीसीसीआयचं परत या निमित्तानं अभिनंदन करतो आणि पाकिस्तान क्रिकेट संघाला आणि पाकिस्तानच्या क्रिकेट रसिकांना हा मी सल्ला देतो की क्रिकेटकडे युद्ध या नजरेनं न बघता तुम्ही त्याच्याकडे खेळ म्हणून बघा. युद्ध जिंकल्यानंतर जसं तुम्ही जल्लोष करतात तर तसं क्रिकेटची मॅच जिंकल्यानंतर कधीतरी एक मॅच जिंकता तुम्ही आमच्या विरोधात, खरं तुमचं जल्लोष काय असतो. मध्ये मोहम्मद रिझवाननं एक मॅच जिंकली होती, मला वाटतं आपल्या विरोधात, हिंदुस्थानात येऊनच त्यांनी मॅच जिंकली होती आणि त्या मोहम्मद रिझवाननं खेळपट्टीवरती नमाज पडला होता. त्यावेळेला हा वकार युनूस म्हटला होता की हिंदूंच्या समोर मोहम्मद रिझवाननं जो नमाज पडला तर ती आमच्या दृष्टिकोनातून एक अभिमानास्पद गोष्ट आहे. आता क्रिकेटमध्ये धर्म पण आणतात, क्रिकेटमध्ये राजकारण पण आणतात. ही पाकिस्तानची एक बेकार मानसिकता आहे आणि एक होपलेस मानसिकता आहे पाकिस्तानची. तर त्याच्यामध्ये क्रिकेटमध्ये धर्म आणणारे आणि क्रिकेटमध्ये राजकारण आणणारे पाकिस्तानच्या खेळाडूंची क्यू करावीशी तेवढी थोडी वाटते. मध्येच आता इंजामा उलकनं याही पूर्वी प्रतिपादन केलं होतं की रिव्हर्स स्विंग यांचा होतोच कसा काय, हिंदुस्थानच्या लोकांचा रिव्हर्स स्विंग होतोच कसा काय. तर हिंदुस्थानच्या गोलंदाजाचा रिव्हर्स स्विंग होतोय आणि बाकीच्या संघांचा रिव्हर्स स्विंग होत नाही असं काही नाहीये मित्रांनो. प्रत्येक संघाचा रिव्हर्स स्विंग हा होतोय. हे स्पष्टीकरण आपल्या रोहित शर्मानं दिलं होतं आणि इंजामा उलकचं त्यावेळेला तोंड फुटलं होतं आणि त्यावेळेला इंजामा उलक काहीतरी थातूर मातूर कारण देऊन तो बाजूला झाला. कामरान अकमलनं देखील आपल्या एका शीख खेळाडूविषयी काहीतरी रिलिजियस हेट्रेड निर्माण करणारे उद्गार काढले
आणि त्या उद्गारा प्रकरणी हरभजन सिंगनं नंतर कामरान अकमलला झापलं होतं ट्विटरवरून आणि त्याच्यानंतर कामरान अकमलनं समस्त शीख समुदायाची माफी देखील मागितली होती. हा इतिहास काही जुना नाहीये, हा इतिहास काही आठवड्यांपूर्वीच घडलेला इतिहास आहे मित्रांनो. तर अशा ह्या पाकिस्तानी खेळाडूंची मानसिकता आहे, ते क्रिकेटच्या मध्ये धर्माची गल्लत करतात, क्रिकेटच्या मध्ये राजकारणाची सरमिसळ करतात आणि त्याच्यामध्ये पिचवरती नमाज पडणे काय, अल्लाहू अकबर काय, हे असले जे अतिरेकी प्रकार आहेत तर ते पाकिस्तान सारखे क्रिकेट खेळाडू करत असतात आणि धर्म आणि क्रिकेट यांची गल्लत करण्याचं काम जे आहे तर ते त्यांच्याकडून चोखपणानं चालूच आहे. अशा या परिस्थितीमध्ये पाकिस्तान बरोबर क्रिकेट न खेळण्याचा निर्णय घेतलेला आहे. मी म्हणतोय क्रिकेट तर काय, पाकिस्तानच्या कुठल्याही एखाद्या गायकानं देखील हिंदुस्थानात येऊ नये, पाकिस्तानच्या कुठल्याही सिने अभिनेत्यानं आपल्या बॉलिवूडमध्ये अभिनय करू नये, पाकिस्तानच्या कुठल्याही गझल गायकानं इथे येऊन गझली म्हणू नयेत, या मताचा मी आहे. कारण पाकिस्तान हा जो देश आहे तर तो एकाच लायकीचा आहे, ते म्हणजे 100 शकलो होण्याचा तो लायकीचा आहे मित्रांनो. त्यामुळे आयसीसी नॉकआउट स्पर्धेमध्ये हिंदुस्थाननं आपला सहभाग नोंदवलेला नाहीये. बीसीसीआयनं सरळ सांगितलं की पाकिस्तानमध्ये आम्ही खेळणार नाही, आम्ही युएई मध्ये खेळण्यासाठी तयार आहोत, श्रीलंकेमध्ये खेळण्यासाठी तयार आहोत, परंतु पाकिस्तानमध्ये नाही. या निर्णयाचं मी समस्त क्रिकेट रसिकांच्या तर्फे स्वागत करतो आणि तूर्त इथंच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम.